हे विचार केल्यानंतर आपण भावनिक संतुलनाकडे वळतो. आता ह्याच्याबरोबरच थेरपीमध्ये आपण प्रत्येक त्यांचे जे विचार असतात, वाक्य असतात, त्याच्या मागच्या भावनाही आपण विचारात घेतो. ओके. आता त्या भावना असतात इंटेन्सिटी वाईज असतात. म्हणजे एखादी घटना घडली की माझा ब्रेकअप झाला म्हणजे आता माझ्या पुढे काहीही चांगलं होणारच नाही. म्हणजे मी त्याच्या मागची माझी भावना आहेत की अगदी नैराश्याच्या ज्या गर्तेत म्हणतो ते तिथे असतो की काहीच चांगलं होऊ शकतच नाही. म्हणजे ते बोलत असतानाही अशा इंटेन्स आणि तसा पॉज घेऊन पण बोलतात की माझ्या जीवनात आत्ता ना काहीच चांगलं होणार, तुम्हाला 100% सांगतो मी. म्हणजे नो पॉझिटिव्हिटी ॲट ऑल. ती तेवढी डीप नेगेटिव्हिटी असते. म्हणजे ते शक्यच नाही. ह्याच्यातली जी भावना आपण घेतो ती नैराश्याची येते. मग त्याला त्या अगदी खूप नैराश्यतेपासून डायरेक्ट तू खुश हो, आनंदी राहा. ब्रेकअप तर होतच राहतात ना. काय तू एकटाच आहेस का असं ब्रेकअप होणारा? किती लोकांना झाले बघ. पण ही जी आपण त्यांना शहाणपणाचे डोस देतो ते त्यांना पचणारे नाहीत. कारण जगाचं झालं ठीक आहे, पण मला त्रास होतो ना, कारण मी त्या गर्तेत आहे. सो दॅट इंटेन्सिटी मॅटर्स. मग त्याला त्या इंटेन्स इमोशनपासून आपण लेस इंटेन्स इमोशनकडे आणणं म्हणजे आपलं पॉझिटिव्हिटीकडे आणणं. म्हणजे अगदी नैराश्य आणि होपलेसपासून ते ठीक आहे. म्हणजे तुझं ब्रेकअप झालं ना, सॅड गोष्ट आहे मित्रा. म्हणजे ही काय खरी आनंदाची गोष्ट आहे का? नाही आहे. मग खरंच ही त्रासाची गोष्ट आहे, ही उदासीनतेची गोष्ट आहे. मग आपण बघू शकतो का की बघ तुला त्रास होतोय म्हणजे आता काय होतंय, किती इंटेन्स इमोशनवर आहेस. मग तुझी इंटेन्सिटी तुला कसं कमी करता येईल. मग उदासीनतेवर, मग उदासीनतेकडून मग हळूहळू आनंदाकडे. हा असा भावनेचाही प्रवास असतो. म्हणजे ह्या काउन्सिलिंगमध्ये इंटेन्स इमोशनपासून म्हणजे अँगर असेल, अगदी एक्स्ट्रीम राग की तोडफोड करेपर्यंत की किंवा स्वतःला काही इजा करेपर्यंत, परूसपासून ते ह्या गोष्टी चांगल्या झालेल्या नाहीत म्हणजे चिडचिडेपणा, इरिटेबिलिटीपर्यंत हा प्रवास भावनांचा प्रवास असतो. पण हे सगळं झालं भावनांचं आणि त्या काय दिसत नाहीत. तर ह्या केसेसमध्ये ब्रेनमध्ये म्हणजे ॲक्च्युअल आपल्या ह्याच्यामध्ये काय ॲनाटॉमिकल प्रॉब्लेम असतो की फक्त हा न्यूरोकेमिकल असतो? आता ना म्हणजे आपण जर सायन्समध्ये त्याच्या गेलो तर जस्ट क्युरिओसिटी म्हणून सायन्समध्ये जर गेलो तर आपल्याला असे बरेच स्टडीज दिसतात की भावनांमुळे आपल्या ब्रेनमधल्या लिम्बिक सिस्टममधल्या काही पार्ट्स ह्या ॲक्टिवेट होतात, जे फंक्शनल MRIमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. ओके. म्हणून नक्कीच याला न्यूरोकेमिकल बेस तर हा नक्कीच आहे. मेटाबॉलिझम जे आपण वेगवेगळ्या एरियात म्हणतो, ग्लुकोज अपटेक, रिअपटेक किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याही तिथे तशा विचार आणि भावनामध्ये त्या एरियात त्यांची ॲक्टिव्हिटी आपल्याला दिसलेली आहे. हे रिसर्चचा पार्ट झाला. पण आता जेव्हा आपण बघतो परत ते त्या एरियामधून न्यूरोकेमिकल्सकडे येतो आणि ते न्यूरोकेमिकल्स कमी जास्त असतात हे आपल्याला रिसर्चमध्ये दिसत असतो. त्याचा उलटा असं की जेव्हा आपण त्याच न्यूरोकेमिकलची औषधं देतो तेवढ्याच प्रमाणात ते चांगले होत असतात. आता ह्यामध्ये इंटेन्स जेव्हा भावना असतात ना तेव्हा आपली विचार करण्याची शक्ती ही कमी होऊन जाते. म्हणजे जेव्हा एक्स्ट्रीम राग येतो तेव्हा आपल्याला आजूबाजूचा अवेअरनेस आपला कमी होतो. आपण फक्त त्या पॉइंटरवरच असतो. म्हणून जेव्हा इंटेन्सिटी कमी होते तेव्हा आपल्याला अवेअरनेस वाढतो. बऱ्याच वेळेस असं साधं आपल्या जीवनातही होतं की कधी कधी एवढा राग आला ना की ती रागाच्या भरात मग आपण मुलाला मारलं किंवा एखाद्या मित्राला काहीतरी बोललं. असं काही झाल्यानंतर जेव्हा तो शांत होतो व्यक्ती तेव्हा त्याला रिअलाईज होते की अरे एवढा रागवलो होतो, त्याच्यामध्ये मी असं केलं, हे चुकीचं केलं, हे करायला नव्हतं पाहिजे. ह्या गोष्टी जेव्हा इमोशन शांत झाल्यावर होतात. म्हणूनही ना त्याची इंटेन्सिटी कमी करणं जेव्हा होतात तेव्हा अल्टरनेटिव्ह थॉट्स जनरेशन जे आपण केलं म्हणजे विचारावर करून तेही जनरेट होतात. तर हा भावना आणि विचार यांच्यात येणारा बदल म्हणजे काउन्सिलिंग. म्हणून ते एवढं डीप आहे. असं नाही की नुसतं तुम्ही बोलताय, असं नाही आहे की त्या बोलत असताना तुम्ही तुमच्या विचाराकडे लक्ष देता, तुम्ही तुमच्या भावनांकडे लक्ष देता, ते समजून घेता म्हणजे त्यांचा अवेअरनेस येतो,
त्यांचा ॲक्सेप्टन्स येतो. ॲक्सेप्टन्स आल्यानंतर तुम्ही ते चेंज करण्याच्यासाठी प्रयत्न करता. ही काउन्सिलिंग. अगदी डिप्रेशन नसेल पण असं वाटलं की काहीतरी गडबड आहे, तर मग नुसती थेरपीनी होतो का इफेक्ट? हो, अगदी. आता नुसती गडबड म्हणजे काय आहे? नुसती गडबड म्हणजे ही इरॅशनल थॉट्स आणि रॅशनल थॉट्स. आपण माणूस म्हणून बऱ्याच वेळेस इरॅशनल थॉट्सवर असतो आणि त्याच्यातून आपलं नुकसानही होतं. ॲक्शन पण इरॅशनल होतात. ॲक्शन पण इरॅशनल होतात. जेव्हा आपल्याला ते कळतं की हे इरॅशनल आहे, मग मला रॅशनल काय करायला पाहिजे? आता जेव्हा आपण मूवीज बघतो किंवा नाटक बघतो, तेव्हा हे जेव्हा रॅशनॅलिटी आणि इरॅशनॅलिटी आपल्याला कळायला लागतं ना, तेव्हा त्या नजरेने आपण कधीतरी बघायला पाहिजे. अरे मग ह्याच्यामध्ये ह्या सीनमध्ये ना तो इरॅशनली कसा वागला, मग त्याचं काय होतं, हे आपल्याला ॲनालाइज करता यायला लागतं. आपण जी ती टेक्निक शिकली तर होतं ना सहज. त्याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस पण असेल ना खूप. सेल्फ अवेअरनेस हाच महत्त्वाचा पॉईंट आहे ह्याच्यामध्ये. या थेरपीमध्ये सेल्फ अवेअरनेस हाच महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे काय होतं की जेव्हा आपल्या भावना आपण सेल्फ अवेअर होतो, तेव्हा आपण परिस्थिती बदलण्यापेक्षा आपली मनस्थिती कशी बदलेल हे बघतो. कारण परिस्थिती बऱ्याच वेळेस न बदलण्यासारखी असते. कधीच आपण बदलू शकत नाही. हां, बऱ्याच वेळेस नाही बदलण्यासारखी असते. मग त्या परिस्थितीचा त्रास तर होतोच ना. म्हणजे आता कॉर्पोरेटवाले जेव्हा बरेच लोक येतात, माझा बॉस, पहिली त्यांची इच्छा असते की ह्याचं ट्रान्सफर कधी होईल. पण मला माहिती डॉक्टर, हे 2 वर्ष ह्याचं ट्रान्सफर होणार नाही. म्हणजे तुमची परिस्थिती बदलणार नाही. मग तुम्ही काय बदलू शकता? तुमच्या मनात तुमच्या बॉसमुळे जे रिॲक्शन्स येतात, मग ते तुमची भावना झाले, विचार झाले, त्याला तुम्ही बदलू शकता. त्याला कमी इंटेन्स करू शकता. असं नाही की तुम्ही एकदम उद्या बॉसवर प्रेमच करायला लागलात, नाही. पण ॲटलिस्ट हँडल करू शकतो. म्हणजे त्याला मी सामोरे जाऊ शकतो आणि सामोरे गेल्याने माझं काम काय ते मी करू शकतो. सो तो प्रवास जरी आला तरी आपल्याला दैनंदिन जीवनातला जो स्ट्रेस आहे तो मॅनेज करायला आपल्याला खूप फायदा होतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.